Hello students, good morning. We are learning your topic Introduction to Microbiology. See, in this video lecture, we are going to discuss about the next point from this chapter. In a previous video lecture, we have discussed about the what is mean by antibiotics. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक पाहत आहे. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अँटीबायोटिक्स म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे. अँटीबायोटिक्सचे युजेस काय असतात, अँटीबायोटिक्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, अँटीबायोटिक्स कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स. द फर्स्ट वन इज दी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची पण आपण एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकची देखील आपण एक्झाम्पल्स पाहिलेली होती आणि सगळा डिटेल स्टडी व्हॉट आर दी युजेस ऑफ अँटीबायोटिक्स, व्हॉट आर दी पर्टिक्युलर प्रॉपर्टीज ऑफ अँटीबायोटिक्स. द फर्स्ट अँटीबायोटिक वॉज डिस्कवर्ड बाय डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग अँड दी नेम ऑफ दॅट अँटीबायोटिक इज पेनिसिलिन. हे सगळं आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहणार आहे तो याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहे. अँटीबायोटिक्सचा पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मायक्रोब्स अँड फ्युएल्स. पहा, आता हेडिंगचं नाव काय आहे तर मायक्रोब्स अँड फ्युएल्स. आता मायक्रोब्स अँड फ्युएल्स याचा आधी अर्थ समजून घ्या. मायक्रोब्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, दी मायक्रोबायोलॉजी इज नथिंग बट इट इज ऑल अबाउट दी स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फ्युएल्स. फ्युएल्स ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय फ्युएल्स. मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फ्युएल या दोघांचं रिलेशन काय आहे किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून कोणकोणते फ्युएल्स आपल्याला मिळतात हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला 1 मार्कासाठी हे विचारलं जाईल किंवा कोणते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विथ हेल्प ऑफ विच मायक्रो ऑर्गॅनिझम विच फ्युएल इज प्रोड्युसेस. पॉईंट समजलं तुम्हाला काय आहे. मायक्रोब्स अँड फ्युएल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं कोणते फ्युएल्स आपल्याला मिळतात ते आपल्याला पाहायचं आहे. देअर आर मेनली 3 फ्युएल्स वी आर obtained from the microorganism. The first one is the first fuel is obtained from microorganism and that one is nothing but the methane. Methane हे जे काही फ्युएल आहे हे आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम पासून मिळतं. The second one is the smokeless fuel and that one is nothing but the name of that fuel is the ethanol or it is also called as ethyl alcohol or it is also called as simply alcohol. And the third one is we are obtain hydrogen gas with the help of microorganism. How they are obtained, आता ते कसे आपल्याला मिळतात हे आपण पाहणार आहे. कोणकोणते सांगितले पहा मी तुम्हाला. There are mainly 3 fuels we are obtained from with the help of microorganism. The first one is the methane. What is the formula for methane? The chemical formula for methane is the CH4. आणि हे मिथेन तयार कसं होतं हे आपण पाहिलेलं आहे इयत्ता 9वी मध्ये. म्हणजे CH4 हे तयार कसं होतं याचा डिटेल स्टडी आपण 9वी मध्ये केलेला आहे. द सेकंड फ्युएल इज ऑब्टेन फ्रॉम microorganism or with the help of microorganism and that fuel is nothing but the smokeless ethanol or alcohol. Smokeless fuel or it is also called as clean fuel and the name of that fuel is ethanol or it is also known as ethyl alcohol. And the third one is the hydrogen gas. Okay, it is also we can obtain it from with the help of मायक्रोऑर्गॅनिझम. पहा, आता हे जे 3 फ्युएल्स आहेत हे मायक्रोऑर्गॅनिझमच्या साह्याने कसे मिळतात हे आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिला आहे मिथेन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. असं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे पण मीच ते पॉईंटमध्ये घेते तसं तुम्हाला समजावं म्हणून. आता मिथेनचं फॉर्मेशन कसं होतं पहा. हाऊ इट इज फॉर्म. सी, whatever the urban waste, industrial waste and agricultural waste, this waste undergoes a microbial anaerobic decomposition and it produces methane gas. पहा, मी काय म्हटलं, जे काही अर्बन वेस्ट आहे, अर्बन वेस्ट म्हणजे अर्बनायझेशन झालेलं आहे आता मोठ्या प्रमाणात, हे तुम्हाला माहिती आहे. ते जे काही वेस्ट असेल
ॲग्रिकल्चरल वेस्ट. ॲग्रिकल्चरल वेस्ट काय काय असतं, फर्टिलायझर्स असतील, त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स असतील, काही आणखीन त्या ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, जे काही कुजलेली वनस्पती, झाडे, पाने, फुले, खाली पडलेले बिया, हे काही ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल. आणि तिसरं मी काय सांगितलं, अर्बन, ॲग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रीयल वेस्ट. इंडस्ट्रीजमधून जे काही घाण पाणी जे काही बाहेर पडतं व धूर असेल, सगळं असेल, हे सगळं कलेक्ट करून काय केलं जातं, ते इट इज अंडरगो दी मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. व्हॉट इज मीन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. आता मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे काय पहा, मायक्रोबियल म्हणजे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अनएरोबिक पहा मी काय सांगितलं तुम्हाला, मिथेन कसा प्रोड्यूस होतो, तर जे काही अर्बन वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट and the third one is the urban, industrial and the agricultural waste. This waste is undergo the microbial anaerobic decomposition. Microbial anaerobic decomposition and it produces, डिकम्पोजिशन म्हणजे काय हो, विघटन, अपघटन. ओके, आता पहा, अँड इट प्रोड्युसेस मिथेन गॅस. ओके, और इट प्रोड्युसेस मिथेन गॅस. सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. मायक्रोबियल इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अनएरोबिक, अनएरोबिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. अनएरोबिक म्हणजे काय, दी डिकम्पोजिशन ऑकर with the help of, or sorry, the decomposition occur without the help of or which occur in the absence of oxygen. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन असणार आहे का, ऑक्सिजन नसणारे ते जे काही डिकम्पोजिशन असतं त्याला मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन असं म्हटलं जातं आणि त्यापासून मिथेन गॅस प्रोड्यूस केला जातं बाळांनो. त्याच्यानंतर दुसरा आहे पहा, स्मोकलेस फ्युएल और क्लीन फ्युएल. दॅट वन इज नथिंग बट दी इथेनॉल. सो इथेनॉलची पण प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. कसं इथेनॉल फॉर्म होतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे या टॉपिकच्या सुरुवातीला. हाऊ द इथेनॉल इज फॉर्म, द इथेनॉल इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ द प्रोसेस इज नोन ॲज फर्मेंटेशन. इथं पण काय होतं, मायक्रोबियल डिकम्पोजिशन. आता इथेनॉल कुठल्या प्रोसिजरनी प्रोड्यूस केलं जातं, तर फर्मेंटेशन. व्हॉट इज फर्मेंटेशन, फर्मेंटेशन इज नथिंग बट दी शुगर इज रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ ईस्ट. that yeast is nothing but the Saccharomyces cerevisiae and the process of fermentation होते. म्हणजेच काय होते, there is a formation of ethanol and carbon dioxide takes place. That process is known as fermentation. See, whenever the glucose or fructose is react with the yeast, okay, त्यांच्या दोघांची रिॲक्शन झाली की त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड मिळतो. त्या प्रोसेसला म्हणायचं फर्मेंटेशन प्रोसेस. सी दी मोलॅसिस. मोलॅसिस म्हणजे काय हो, माहिती आपल्याला शुगर इंडस्ट्रीमध्ये जे असतं ते मोलॅसिस. त्या मोलॅसिसवरती कोण रिॲक्ट करतं, तर ईस्ट रिॲक्ट करणार आहेत. कोणतं ईस्ट रिॲक्ट करणार आहेत, सॅक्रोमायसिस सेरेविसी. अँड व्हॉट इज प्रोसेस ऑकर हिअर, फर्मेंटेशन प्रोसेस. काय होणार इथं, फर्मेंटेशन प्रोसेस होणार आणि त्या फर्मेंटेशन प्रोसेसमधून आपल्याला काय मिळणार आहे, इथेनॉल मिळणार आहे. आता इथेनॉल म्हणजेच काय, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला फॉर इथेनॉल, C2H5OH. ओके, और इट इज ऑल्सो नोन एज इथाइल अल्कोहोल. and this ethyl alcohol is a clean fuel or smokeless fuel. म्हणजे या इथेनॉलमधून कोणत्याही प्रकारचा धूर किंवा कोणत्याही प्रकारचा स्मोक बाहेर पडत नाही. समजले इथेनॉल कसं प्रोड्यूस केलं जातं. सी द नंबर थर्ड वन इज द हायड्रोजन गॅस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. See how the hydrogen gas is produced. There is a biophotolysis of water takes place. See, biophotolysis or biophotolysis of water takes place in the presence of bacteria. Bacteria perform the photoreduction and it produces
हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस. पहा मी तुम्हाला या ठिकाणी अर्थ सांगते आता. हायड्रोजन गॅस कसा प्रोड्यूस केला जातो, तर इट इज ऑल्सो प्रोड्युसेस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम, तर बॅक्टेरिया काम करतात. आता इथे एक प्रोसेस सांगितली आहे बाळांनो. कोणती प्रोसेस, बायो फोटोलायसिस ऑफ वॉटर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बायो फोटोलायसिस. बायो, फोटो मीन्स लाईट, लायसिस मीन्स ब्रेकडाउन. सी आय विल राईट हिअर फोटोलायसिस. द मीनिंग ऑफ फोटोलायसिस मीन्स light, photo means light and lysis means breakdown. कोणाचं ब्रेकडाउन करणार आहेत, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट द ब्रेकडाउन ऑफ दिस वॉटर मोलिक्यूल टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया अँड द प्रोसेस ऑकर. ती प्रोसेस इज नोन ॲज फोटो रिडक्शन. पहा बॅक्टेरिया काय करतात, तर वॉटरचं फोटोलायसिस करतात. फोटोलायसिस म्हणजे काय करतात, तर फोटोलायसिस करतात म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काय करतात, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट ते वॉटर मॉलिक्यूल ब्रेक करतात, ब्रेकडाऊन करतात आणि ती जी काही प्रोसेस होते त्याला फोटो रिडक्शन असं म्हटलं जातं. आणि त्या फोटो रिडक्शनमधून हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होतो. पहा असे 3 पद्धतीचे फ्युएल्स आपल्याला कोणाच्या साह्याने मिळतात, तर वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने. लक्षात राहील. सम अदर ऑल्सो केमिकल काय म्हणत आपण, chemical substances produces with the help of microbial processes or with the help of microbial process. कोणकोणते केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस होतात पहा, तर एक म्हणजे अल्कोहोल, दुसरं ॲसिटोन, तिसरं ऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड द फोर्थ वन इज दी alcohol, acetone, organic substance, and fourth is produces is polysaccharides. Poly means many, saccharides means it is a one kind of a sugar. Polysaccharides. These fuels are also these chemical substances are produced in the presence of, or this produced with the help of microbial process. मायक्रोबियल प्रोसेसनं आणखी काय काय प्रोड्यूस केलं जातं, तर अल्कोहोल, ॲसिटोन, पॉलिसॅकराइड आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता याला मायक्रोबियल प्रोसेस का म्हणायचं, कारण की ऑल ऑफ यू नो दॅट अल्कोहोल कसं प्रोड्यूस होतं, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं विथ द हेल्प ऑफ ईस्ट. ईस्ट ह्या काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे हे मायक्रोबियल प्रोसेस होणार. त्याच्यानंतर ॲसिटोन देखील कसं प्रोड्यूस केलं जातं, जेव्हा इथॅनॉल प्रोड्यूस केलं जातं तेव्हा बाय प्रोडक्ट म्हणून कोण तयार होतं, तर ॲसिटोन प्रोड्यूस होतं. म्हणजेच हे देखील कुणामुळे प्रोड्यूस झालं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून अशा ज्या प्रोसेसेस असतात की ज्या ऑकर विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, दॅट प्रोसेसेस इज नोन ॲज मायक्रोबियल प्रोसेसेस. हे क्लिअर झालेलं आहे. मायक्रोब्स अँड फ्युएल हा पॉईंट समजलेला आहे का. पहा आता तुमच्या पुस्तकामध्ये एक नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे बाळांनो. तो पॉईंट असा आहे की बायोफ्युएल्स. व्हॉट इज मीन बाय बायोफ्युएल्स अँड इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट वन. तो आता आपण बघणार आहे. हे समजलेलं आहे का. पहा परत एकदा सांगते मी तुम्हाला. मायक्रोब्स अँड फ्युएलमध्ये आपण 3चे प्रोडक्शन बघितले. एक म्हणजे हाऊ द मिथेन इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. अनएरोबिक इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, मायक्रोबियल डिकम्पोजिशन ब्रेक होणे. See, after that smokeless fuel, or it is a clean source of fuel, and that one is nothing but the ethanol. Ethanol कसं प्रोड्यूस होतं ते देखील आपण बघितलं. आणि हायड्रोजन गॅस हा देखील कसा प्रोड्यूस होतो ते विचारलं जाईल कुठल्या प्रोसेसनी. तर कुठली प्रोसेस होते तिथं, फोटो रिडक्शन ही प्रोसेस होते. आणि तिथे काय केलं जातं, बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर केलं जातं. पहा आता जो आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे या पॉईंट नंतरचा, तो म्हणजे बायोफ्युएल. ओके, व्हॉट इज मीन बाय बायोफ्युएल. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. इथं मी एक डायग्राम काढलेली आहे. डायग्राम समजून घ्या. डायग्राम खूप सोपी आहे. लक्षात कशा पद्धतीने ठेवायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पहा आत्ताच आपण एक पॉईंट पाहिला. काय पॉईंट पाहिला, मायक्रोब्स अँड फ्युएल्स. ओके, म्हणजे कोणकोणते असे फ्युएल्स आहेत की जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने आपल्याला मिळतात. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द बायोफ्युएल. व्हॉट इज मीन बाय बायोफ्युएल. द बायोफ्युएल इज derived from biomass. See what I say, biofuel is derived from
बायोमास. आता बायोमास म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं. पहा, बायोफ्युएल इज डिराइव्ड फ्रॉम बायोमास. कशापासून ते डिराइव्ह केले जातात, तर बायोमासपासून. बायोफ्युएल इज व्हेरी गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. पहा, तुम्हाला विचारलं जाईल विच वन इज द गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. तर बायोफ्युएल इज व्हेरी गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. पहा, आता आपण काय करून घेऊयात, डायग्राम समजून घेऊयात. या ठिकाणी मी एक डायग्राम काढलेली आहे, दिसत असेल नसेल. पहा, हे एक सायकल आहे बाळांनो. कुठली सायकल आहे, तर बायोफ्युएल कसं तयार केलं जातं आणि ते बायोफ्युएल आपल्याला युजफुल कसं असतं, त्याचे टाईप देखील आहेत. ते टाईप आपण नंतर पाहूयात. आधी ही डायग्राम समजून घेऊयात. डायग्राम इथून सुरुवात होते. काय इथं लिहिलेलं आहे, सोलार एनर्जी प्लस कार्बन डायऑक्साईड. आणि तो बाण मी कुठं दाखवलेला आहे, तर इथं प्लांट्सला दाखवलेला आहे. प्लांट्स काय करतात, सोलार एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. सोलार एनर्जी प्लांट्सनी ॲब्सॉर्ब केली किंवा त्यांना ट्रीजला मिळाली की ते काय होतात, त्यांची ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर जेव्हा काय केलं जातं, त्यांचं हार्वेस्टिंग केलं जातं. आता हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर कापणी केली जाते. कापणी केल्यानंतर ते काय केलं जातं, पुढच्या प्रोसेससाठी नेली जाते. कुठली पुढची प्रोसेस होते, तर थ्रेशिंग. व्हॉट इज मीन बाय थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजे पहा, वन्स द प्लांट ग्रो व्हेरी फास्टली और दी हार्वेस्टिंग ऑफ ग्रोथ, सगळ्यात पहिल्यांदा प्लांटला सोलार एनर्जी मिळते. ओके, सोलार एनर्जी मिळाल्यामुळं प्लांटची काय होते, ग्रोथ होते. ट्रिमेंडस ग्रोथ झाल्यानंतर त्यांचं हार्वेस्टिंग केली जाते. आता हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर कापणी केली जाते. कापणी केल्यानंतर त्यांची काय होतं, तर मळणी होते. मळणी म्हणजे काय, तर थ्रेशिंग. मळणी झाल्यानंतर वनस्पतींचे जे काही मूळद्रव्य असतात, म्हणजे जे काही सेल्युलोज असतो, तो सेल्युलोज पुढं इंडस्ट्रीमध्ये फॉरवर्ड केला जातो. इथं काय केलेलं आहे, कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज. ते जे काही सेल्युलोज आहे त्या सेल्युलोजचं कन्व्हर्जन इथं कशामध्ये होतं, शुगरमध्ये होतं. इथंपर्यंत समजलं. पहा, इट इज अ वन काइंड ऑफ अ सायकल टू प्रोड्यूस बायोफ्युएल. ती सायकल कशी आहे हे समजून घ्यायचे. बायोफ्युएल हा एक व्हेरी गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. हां, आता याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, सोलार एनर्जी प्लांटला मिळते. प्लांटची ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर त्यांचं हार्वेस्टिंग केलं जातं. हार्वेस्टिंग नंतर त्यांचं थ्रेशिंग केलं जातं. थ्रेशिंग म्हणजे तिथं त्यांची मळणी केली जाते. ते मळल्यानंतर आपल्याला सेल्युलोज मिळतं आणि सेल्युलोज मिळाल्यानंतर पुढं काय होतं, तर त्या सेल्युलोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. आता वन्स द कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज इंटू ग्लुकोज टेक्स प्लेस, एकदा का ग्लुकोज मिळालं, ग्लुकोज म्हणजेच काय, शुगर. मग ती फ्रुक्टोजमध्ये असेल, माल्टोजमध्ये असेल, कशीही असेल, ती जी काही शुगर आहे त्या शुगरवरती कोणाची रिॲक्शन होते, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि शुगर या दोघांचं रिॲक्शन झाली किंवा तिथं केमिकल रिॲक्शन झाली की त्यांची काय होणार, तिथं फर्मेंटेशन प्रोसेस होणार आहे. आणि फर्मेंटेशन प्रोसेसमधून आपल्याला काय मिळणार आहेत, वेरियस टाईप्स ऑफ फ्युएल्स मिळणार आहेत. आता म्हणजेच इथे काय तयार झालं, सेल्युलोज हे काय तयार झालं, बायोमास तयार झालं. आणि पुढं त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याच्यावरती कोण रिॲक्ट करतं, तर इथं जे काढलेले आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत स्टुडंट्स. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत याची आणि शुगरची केमिकल रिॲक्शन होते. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर हिअर इज दी फॉर्मेशन ऑफ बायोफ्युएल टेक्स प्लेस. आता हे जे काही तयार झालेलं बायोफ्युएल असतं ते 3 टाईप्समध्ये असतं. एक म्हणजे देर आर मेनली 3 टाईप्स ऑफ बायोफ्युएल्स. द फर्स्ट वन इज दी सॉलिड बायोफ्युएल, सेकंड वन इज दी लिक्विड बायोफ्युएल अँड द थर्ड वन इज दी गॅसियस बायोफ्युएल्स. आता आपण कोणकोणते आहेत ते पाहूयात. पहा, मग मी इथं ते जे तयार झालेलं बायोफ्युएल आहे ते पुढं कोणाला पास आउट केलं जातं, आता त्या बायोफ्युएलचा यूज करून काय काय तिथं चालवलं जातं, तर एरोप्लेन्स असतील, ट्रक्स असेल, कार असतील, जे काही व्हेकल्स असतात ते व्हेकल्स त्याच्यावरती चालवले जातात. आणि पुन्हा त्या व्हेकल्समधून काय बाहेर पडतो, CO2. इथं देखील सुरुवात कुठून झाली होती, CO2 पासून. सोलार एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, बरोबर. कार्बन डायऑक्साईड इथून सुरुवात होऊन पुन्हा इथं बायोफ्युएल तयार झाल्यानंतर हे बायोफ्युएल व्हेरियस व्हेकल्सला प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यावरती त्या चालतात आणि पुन्हा त्या व्हेकल्समधून हवेमध्ये, एअरमध्ये काय सोडलं जातं, तर कार्बन डायऑक्साईड. पुन्हा तो कार्बन डायऑक्साईड कुठं मिळतो, तर पुन्हा तो वरती जाऊन मिळतो आणि पुन्हा हे चक्र असंच सुरू राहतं. सो लेट्स सी टाईप्स ऑफ बायोफ्युएल्स. पहा कोणकोणते आहेत
टाइप्स ऑफ बायोफ्युएल्स. हे क्लिअर झालं तुम्हाला. डायग्राम क्लिअर झालेली आहे. कशा पद्धतीनं आहे, खूप इझी आहे. सुरुवात आपल्याला सोलार एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईडपासून करायची आहे आणि एंड पुन्हा कुठं होतोय, कार्बन डायऑक्साईडवरतीच होतोय. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही सायकल आहे ही अशीच चालत राहते आणि हे सायकल्स, व्हेरियस सायकल्स तुम्ही इयत्ता 9वीमध्ये 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. पहा, देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ बायोफ्युएल्स. द फर्स्ट वन इज दी सॉलिड बायोफ्युएल्स. सॉलिड बायोफ्युएल्स कोणकोणते आहेत सॉलिड बायोफ्युएल्स? तर एक म्हणजे कोल, दुसरं डंग आणि तिसरं कोल, डंग्स अँड द थर्ड वन इज दी crop residue. Crop residue. These three are known as solid biofuels. The second one is the liquid biofuels. Liquid biofuel कोण कोणते आहेत? तर liquid biofuel is mainly vegetable oils and alcohols. These are known as liquid biofuels. Alcohol, why alcohol? Because alcohol, it is also clean or smokeless fuel. So it is coming under this type. Which type? Liquid biofuel. And the third one is the gaseous biofuels. Gaseous biofuels. See, there are mainly 2 gaseous biofuels. First one is the coal gas and the second one is the gobar gas. And these are the types of biofuel and which produced with the help of microorganisms. कशा पद्धतीने ते होतं ते समजलं. मेन रोल कुणाचा आहे इथं? मायक्रोऑर्गॅनिझमचा. पण त्याच्यासाठी आपल्याला कुठेपर्यंत यावं लागतंय? ती प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ शुगरपर्यंत. कशा पद्धतीनं आहे हे समजलं. तुम्हाला विचारलं जाईल की डायग्राम डिस्क्रिप्शन करा किंवा डायग्राम ड्रॉ करा, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. बायोफ्युएल इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन बिकॉज इट इज a very good source of renewable energy and having it is a 3 types: solid biofuels, liquid biofuels and gaseous biofuel, and it is derived from biomass. ओके, बायोमास पासून हे डिराईव्ह केलं जातं आणि ते बायोमास कसं प्रिपेअर होतं हे मी तुम्हाला या आकृतीमध्ये सांगितलेलं आहे. नाउ वी विल स्टॉप हिअर अँड वी विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ नेक्स्ट न्यू पॉईंट. थँक्यू.